विद्यार्थ्यांनो नमस्कार. BA BCom BSc द्वितीय वर्ष चौथ्या सत्रातला द्वितीय भाषा मराठीच्या अभ्यासपत्रिकेतला चौथा पाठ आज आपण बघूया. या पाठाचं नाव आहे महात्मा बसवेश्वर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. या पाठाचे लेखक आहेत नांदेड विद्यापीठाचे पहिले कुलगुरू माजी खासदार जनार्दन वाघमारे. डॉक्टर जनार्दन वाघमारे सर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम भारतातील प्रमुख विचारवंतांपैकी एक विचारवंत म्हणून ओळखले जातात. आपल्या नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू असताना सरांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवरती जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर चर्चा घडून आणण्याचं काम केलं आणि नांदेड विद्यापीठातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामाचं एक सुंदर प्रतीक म्हणून एक असं गाव त्यांनी वसवलं की ज्या गावाला खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष गाव म्हणून आपण ओळखल्या जाईल इतकं सुंदर गाव त्यांनी लातूरमधल्या भूकंपग्रस्त भागामध्ये उभं केलं. खऱ्या अर्थाने त्यांचा परिचय हा वेगळा करून देण्याची गरज नाही, आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे. तरीही अभ्यासक्रमाच्या आणि काही या पाठाच्या निमित्ताने आपण सरांचा परिचय बघूया. डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1934 तालुका औसा कवठा येथील औसा जिल्हा लातूर येथे झाला. त्यांचं शिक्षण MA PhD एवढं झालं आणि औरंगाबाद हैदराबाद येथे त्यांनी त्यांचं शिक्षण घेण्याचं काम केलं. त्यांनी सर किंवा वाघमारे सर हे इंग्रजीचे आणि साहित्याचे अभ्यासक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ विचारवंत म्हणून सर्व परिचित आहेत. 1962-64 अशी 2 वर्ष औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक, पुढे लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथले पहिले कुलगुरू, लातूर नगर परिषदचे नगराध्यक्ष, राज्यसभेचे खासदार म्हणून कार्य, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, नगराध्यक्ष, खासदार अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. प्रदीर्घ अशा सामाजिक कामाचा अनुभव सरांकडे आहे. डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लेखन केले. अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती, आजचे शिक्षण, स्वप्न आणि वास्तव, चिंतन एका कुलगुरूचे, चिंतन यात्रा, दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी, परिवर्तन, संकल्पना, वेध आणि वास्तव, प्राथमिक शिक्षण, यश, अपयश आणि भवितव्य, बदलते शिक्षण स्वरूप आणि समस्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जाती अंताचा लढा इत्यादी त्यांचे वैचारिक ग्रंथ प्रकाशित आहेत. लेखन, ज्ञान विज्ञानाच्या देशात, बखर एका खेड्याची, मुठभर माती हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांनी प्रस्तुत अभ्यासक्रमामध्ये लिहिलेला महात्मा बसवेश्वर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत हा त्यांचा लेख जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे तो बसवेश्वरांच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा किंवा सामाजिक कार्यावरती प्रकाश टाकणारा असा लेख आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. आपण म्हणतो महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असं आपण सातत्याने म्हणतो. याचा अर्थ असा आहे की या महाराष्ट्रामध्ये विवेकाने जगणाऱ्या आणि जगू पाहणाऱ्या आणि जगण्यासाठी धडपड करणाऱ्या आणि पुढच्या पिढीने विवेकाने जगावं यासाठी एक पायवाट निर्माण करणाऱ्या खूप मोठ्या महामानवांचा प्रचंड मोठा वारसा या महाराष्ट्राला आहे. आणि आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकायत असतील, गौतम बुद्ध असतील, शाहू महाराज असतील, अशा अनेक विचारवंतांच्या कार्याचा ठसा आणि त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा घेऊन पुढं जाणाऱ्या अनेक पिढ्या या महाराष्ट्रात तयार झाल्या. आणि म्हणून महाराष्ट्राची वैचारिक प्रगल्भता, महाराष्ट्रातल्या एकूण सामाजिक पर्यावरणाच्या संदर्भाने आपण इतर राज्यांच्या संदर्भात जर तुलना केली किंवा आपण थोडासा धांडोळा घेतला तर आपल्याला जाणवेल की महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. आणि ती वेगळी ओळख म्हणजे महाराष्ट्रीयन माणसाची
विवेकी विचारधारा आणि महाराष्ट्र माणसाचा विज्ञानवाद, त्यात संविधानावर त्याची असणारी निष्ठा, या सगळ्या गोष्टी अधोरेखित केल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार करणाऱ्या खूप मोठ्या महान लोकाभिमुख विचारवंतांची किंवा विचार देणाऱ्यांची फार मोठी परंपरा आहे. म्हणजे दाभोळकर असतील, पानसरे असतील, असे अनेक महामानव या महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि आज आपण जे म्हणतो की आज आपण बघतो की या म्हणजे आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये आपण निर्भीडपणे, निर्भयपणे जगतो. हा जो मोकळा श्वास घ्यायची आपल्याला जे पर्यावरण उपलब्ध झालं, हे पर्यावरण आपल्याला मिळवण्यासाठी अनेकांनी अथक परिश्रम केले. एक विचार दिला, एक चेहरा दिला, एक जगण्याचा मोकळा अवकाश निर्माण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि तेव्हा कुठं आज आपण या परिस्थितीमध्ये मोकळा श्वास घेऊ पाहतोय किंवा बोलू पाहतोय, बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा अनेक महामानवांपैकी महात्मा बसवेश्वरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भात अनेक वेळा अनेक मोठमोठ्या लेखकांनी, विचारवंतांनी अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचा विचार करत अनेक पैलू आपल्यासमोर मांडलेत. त्याच पद्धतीने डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी किंवा जनार्दन वाघमारे सरांनीसुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या एकूणच कामावर, सामाजिक कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख आपल्या अभ्यासक्रमातला आपण आता बघूया. सर या लेखात असं म्हणतात की भारताचा इतिहास हा अनेक अंधार युगाचा इतिहास आहे. त्यातील प्रकाश युगांची संख्या कमी आहे. भारताच्या इतिहासात जेव्हा धर्मसुधारणेचा व नवजागरणाचा प्रयत्न झाला, तेव्हा सामान्य जनतेची प्रतिभा फुलली. प्राचीन काळात गौतम बुद्धाने बहुजनांच्या हाती ज्ञानाची मशाल दिली. तिच्या प्रकाशात काही काळ उजळून निघाला. बुद्ध महावीरांनी वेद नाकारले, कर्मकांडांच्या विरुद्ध जनमत तयार केले, चातुर्वर्ण्याला त्यांनी आव्हान दिले, पुरोहितशाहीच्या विरुद्ध युद्ध पुकारले. इतकेच नव्हे तर त्यांनी ईश्वर देखील नाकारला. बहुजन समाजाच्या हाती त्यांनी समतेचे तत्त्वज्ञान दिले. पण पुढे बुद्ध महावीरांचा प्रभाव ओसरला. भारताच्या ज्ञात इतिहासातली ही पहिली क्रांती होती. या क्रांतीच्या विरुद्ध प्रतिक्रांती झाली. पुन्हा वर्णव्यवस्थेचे प्राबल्य वाढले. उच्च नीच अशा अनेक जातींची उतरंड उभी करण्यात आली. पुरोहितशाहीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. कर्मकांडांचे स्तोम माजविण्यात आले. पशुबळीसारख्या क्रूर चालीरीतींना प्रोत्साहन मिळाले. वैदिक धर्माच्या नावावर कर्मकांडांना ऊत आला. बुद्धोत्तर काळात अस्पृश्यता निर्माण करण्यात आली. देश दुहीने पोखरला गेला. मुस्लिमांच्या आक्रमणास उत्तरेत सुरुवात झाली. पुढे 12व्या व 13व्या शतकात धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात धर्मसुधारणेच्या चळवळी निर्माण होऊ लागल्या. उत्तरोत्तर गुरु नानक व कबीरांसारखे बहुजनातून संत निर्माण झाले. मध्य भारत व दक्षिणेत बसवेश्वर, चक्रधर व नामदेव ज्ञानेश्वरांसारखे संत महात्मा पुढे आले. त्यांनी चळवळी सुरू केल्या. कर्नाटक आणि महाराष्ट्रात नवजागरणाची लाटच निर्माण झाली. 12व्या व 13व्या शतकात या दोन प्रांतात मुस्लिमांचे आगमन झाले नव्हते. 13व्या शतकाच्या शेवटी 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी ने देवगिरीचे राज्य नष्ट केले. याच काळात चक्रधर स्वामींचा महानुभव पंथ लोकांच्या आदरास पात्र ठरला. चक्रधर स्वामी कर्मकांडांच्या विरोधी होते. त्यांना जातीभेद मान्य नव्हता, लिंगभेदही त्यांना मान्य नव्हता. त्यांनी स्त्री पुरुषांना बरोबरीचे स्थान दिले. स्त्रियांना त्यांनी समान प्रतिष्ठा दिली. 12व्या शतकात बसवेश्वरांनी समाजक्रांतीला जन्म दिला. 12वे शतक हे वीरशैवांच्या क्रांतिकारक नवजागरणाने उजळून निघाले होते. वचन साहित्याच्या माध्यमातून त्यांचा सामाजिक समतेचा संदेश घरोघरी पोहोचला होता. महाराष्ट्रात संत साहित्याला जे स्थान आहे ते स्थान कर्नाटकमध्ये शरण साहित्याला आहे. बसवेश्वर हे क्रांतिकारी युगपुरुष होते. त्यांचा जन्म 1106 मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या इंगळेश्वर बागेवाडी या गावात झाला. शैव संप्रदायाची परंपरा जोपासणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातले मादरस हे बसवेश्वरांचे वडील होत आणि त्यांच्या आईचे नाव मादलांबिका होते. याच जिल्ह्यात कुंडल संगम हे पवित्र क्षेत्र कृष्णा व मलप्रभा या दोन नद्यांच्या संगमावर आहे. कुंडल संगम म्हणजे पवित्र संगम. या निसर्गरम्य ठिकाणी
जात वेद मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी याच ठिकाणी वेद, ब्राह्मणे, उपनिषदे आदी ग्रंथांचा अभ्यास केला. हा मुलगा अतिशय बुद्धिमान व गंभीर स्वभावाचा होता. 8व्या वर्षी त्यांची मुंज व्हावयाची होती, पण त्याने त्यास नकार दिला, कारण त्यांच्या मोठ्या बहिणीची नागलांबिकाची मुंज झाली नव्हती. मुलीची मुंज प्रथेप्रमाणे होत नसे. मुलींना तो अधिकार नव्हता. तो का नाही? या सबबीवर या मुलाने मौजी बंधनास नकार दिला. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात ही उक्ती बसवेश्वरांच्या बाबतीत खरी ठरली. स्त्री पुरुष भेद त्यांना मान्य नव्हता. बसवेश्वरांची बहीण नागलांबिका व तिचे पती शिवदेव हे कुंडल संगम येथेच राहत होते. बसवेश्वर आपल्या बहिणीबरोबर राहत होते. त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास येथेच केला, पण पुढे आयुष्यभर त्यांनी वेदादी धर्मग्रंथांचा विरोध केला. मित्रांनो, हे लक्षात घेऊया आपण की आज आपण अनेक धर्म, अनेक पंथ, असे विविध विचार प्रवाह आपण बघतो. पण जेव्हा या विचार प्रवाहांच्या आपण अगदी सुरुवातीच्या काळाकडे वळतो, तेव्हा या देशामध्ये किंवा या आपल्या समाजामध्ये खरंच धर्मग्रंथ होते का? खरंच असे विविध धर्म होते का? विविध जाती होत्या का? हे नेमकं कुठून आलं? का निर्माण झालं? हे निर्माण होण्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेत जाऊ, तेव्हा आपल्याला असं जाणवेल की सातत्याने एक विचारधारा दुसऱ्या विचारधारेवरती अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. मग ही विचारधारा कोणती आहे? ही विचारधारा जोपासणारी माणसं कोणती आहेत? हे बघण्याच्या पूर्वी या देशाचा मूलनिवासी, या देशाचा नागरिक, या देशाचा जंगलामध्ये राहणारा, जंगलांचं जतन करणारा, संवर्धन करणारा, पशुपक्षी प्राण्यांची काळजी घेणारा या देशाचा मूलनिवासी, या देशाचा आदिमानव हा अत्यंत स्वच्छंदपणे निसर्गात राहणारा, कसल्याही प्रकारची जातपात, उच्च नीचता, अस्पृश्यता या सगळ्या गोष्टीपासून लांब राहणारा, गुहेत राहणारा, मुळांवरती आपली उपजीविका करणारा असा या देशाचा मूलनिवासी, या देशाचा पहिला माणूस, या देशाचा मूलनिवासी. पण हळूहळू हे चित्र बदलायला लागलं आणि हळूहळू हा मूलनिवासी पारतंत्र्यात गेला आणि इथून खऱ्या अर्थाने एक वेगळं राजकारण तयार झालं, एक वेगळी विचारधारा तयार झाली. आणि ही विचारधारा आज आपण बघतो की एका विशिष्ट विचारधारेला, एक विशिष्ट विचारधारा घेऊन समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रथा परंपरा, वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा या अनेक गोष्टी घेऊन समाजामध्ये वावरू पाहते. एकीकडे देव मानणारी आणि एकीकडे ह्या सगळ्या विचारधारा न मानणारी अशी वेगवेगळी भिन्न मतं असणारी माणसं तयार झाली. आणि मग या सगळ्यामध्ये जेव्हा विवेकाने विचार करणारी बसवेश्वरांसारखी माणसं उदयाला आली, मग आपण थेट 12व्या शतकाच्या आगेमागे किंवा थेट आपण लोकायतांपर्यंत जाऊ, बुद्धांपर्यंत जाऊ. त्याच्यानंतर त्याच परडीत आलेले महानुभाव संप्रदाय बघू. महानुभाव संप्रदायाच्या नंतर आलेलं किंवा वारकरी संप्रदाय घ्या, बसवेश्वरांना घ्या. हे सगळे विचारवंत किंवा हे सगळे ज्याला आपण संत म्हणू, महात्मा म्हणू, ह्या सगळ्या विचारांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एकीकडे वेदप्रामाण्य मानणारा वर्ग आणि दुसरीकडे वेदप्रामाण्य नाकारणारा वर्ग, जो विज्ञान मानणारा, जो विवेक मानणारा आणि जो सर्वसामान्यांचं हित जोपासणारा, जो चातुर्वर्ण्य नाकारणारा, जो जातीची उतरंड नाकारणारा, अशा सगळ्या विचार प्रवाहांचा जेव्हा आपण धांडाळा घेतो, तेव्हा बसवेश्वरांचं कार्य, बसवेश्वरांचे विचार आपण जेव्हा विचारात घेतो, तेव्हा आपल्याला जाणवेल की अत्यंत ठाम असणारा आणि एक सामाजिक विचार, एक खूप मोठा सामाजिक विचार, ज्याचा अवकाश खूप मोठा, खूप व्यापक असणारा असा बसवेश्वरांचा विचार जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला जाणवेल की बसवेश्वरांनी सातत्याने वेदप्रमाणे नाकारलं, वेदादी धर्मग्रंथांना नाकारलं. आणि बसवेश्वर हे ग्रंथ किंवा हे विचार नाकारत असताना प्रचंड अभ्यास करून, प्रचंड या सगळ्या ग्रंथांचा वाचन, अभ्यास, चिंतन करून
एक विचार त्या म्हणजे बुद्धीला न पटणारे किंवा सतसद्विवेक बुद्धीला न पटणारे विचार हे नाकारत असताना बसवेश्वरांची एक ठाम भूमिका होती. आणि ही भूमिका जेव्हा आपण बघतो तेव्हा बसवेश्वरांचं कार्य हे आपल्या सगळ्यांना अगदी नवी दृष्टी देणारं कार्य आहे. आणि या कार्याच्या संदर्भात डॉक्टर जनार्दन वाघमारे सर जेव्हा काही मूलभूत गोष्टींचा उल्लेख या पाठाच्या निमित्ताने करू पाहतात, तो उल्लेख आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इथंच थांबूया. या पुढचा पाठ आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. धन्यवाद.